हरे कृष्णा. तर सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या श्रीमद भागवतम सत्रामध्ये. आज आपण चर्चा करणार आहोत अध्याय क्रमांक स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 2 श्लोक नंबर 27. रजस्तम प्रकृतयः समशीला भजन्ति वै पितृभूतप्रजेशादीन् श्रियैश्वर्यप्रजेप्सवः. रजस्तमा 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 प्रकृतयः समशीला भजन्ति वै पितृभूतप्रजेशादीन् श्रियैश्वर्यप्रजेप्सवः. माताजी. रजस्तमा प्रकृतयः समशीला भजन्ति वै पितृभूतप्रजेशादीन् श्रियैश्वर्यप्रजेप्सवः. रज रजोगुण, तमः तमोगुण, प्रकृतयः या मनोवृत्तीचे समशीला त्याच वर्गातले भजन्ति भजतात वै वास्तविकपणे पितृ पूर्वज भूत अन्नजीव प्रजेशादीन विश्वाच्या शासन कार्याचे नियंत्रक श्रिया धन ऐश्वर्य संपत्ती आणि शक्ती प्रजा संतान इप्सवः याची इच्छा करणारे. भाषांतर श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे. जे लोक रजोगुणी आणि तमोगुणी आहेत ते पितरांची इतर जीवांची आणि विश्वातील कार्याचे संचालक असणाऱ्या देवतांची उपासना करतात, कारण ते स्त्री या संपत्ती शक्ती आणि संतान असा भौतिक लाभ व्हावा या इच्छांनी प्रवृत्त झालेले असतात. तात्पर्य, मनुष्य भगवत धामात जाण्यास खरोखर इच्छुक असेल तर कोणत्याही वर्गातील देवतांची पूजा करण्याची गरज नाही. भगवद्गीतेत 7वा अध्याय 20वा श्लोक ते 23वा श्लोक यामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की जे भौतिक लाभाची कामना करतात ते भिन्न भिन्न देवतांची उपासना तात्पुरत्या लाभाकरिता करतात, परंतु असे लाभ अल्पज्ञ लोकांकरिता असतात. आपण भौतिक उपभोगाची कामना वाढवण्याची इच्छा कधीही करू नये. भौतिक सुखे तेवढ्या पुरती स्वीकारावी की ज्यामुळे जीवनाच्या अगदी आवश्यक त्याच गरजांची पूर्ती होईल. त्यापेक्षा कमी किंवा अधिक भौतिक सुखांची आवश्यकता नाही. अधिक भौतिक सुखे स्वीकारल्याने मनुष्य भौतिक अस्तित्वाच्या दुःखात स्वतःला अधिक बद्ध करतो. अधिक धन, अधिक स्त्रिया, खोटी प्रतिष्ठा या अशा मागण्या संसारात प्रवृत्त असणाऱ्या मनुष्याच्या असतात, कारण त्या मनुष्याला
भगवान विष्णूंच्या पूजेपासून काय लाभ होतो याची माहिती नसते. विष्णू पूजेमुळे मनुष्याला या जीवनात आणि मरणोत्तर जीवनात लाभ प्राप्त होऊ शकतो. परंतु हे सिद्धांत विसरून जे मूर्ख लोक अधिक द्रव्याच्या, अधिक स्त्रियांच्या आणि अधिक मुलांच्या किंवा प्रजेच्या मागे लागले आहेत, ते विविध देवदेवतांची पूजा करतात. जीवनाचा उद्देश जीवनातील दुःख नष्ट करणे हा आहे, ती दुःखे वाढविणे हा नव्हे. भौतिक सुखाकरिता देवतांकडे जाण्याची आवश्यकता नाही, कारण देवता तर भगवंतांचे दास आहे. म्हणून पाणी, प्रकाश, हवा इत्यादींच्या रूपाने जीवनाच्या गरजा पुरविण्यास ते कर्तव्यबद्ध आहेत. मनुष्याने कठीण परिश्रम करावेत आणि आपल्या अस्तित्व रक्षणार्थ कठीण श्रमाच्या फळांनी भगवंतांची उपासना करावी. आणि जीवनाचा उद्देश तोच असावा. मनुष्याने योग्य रीतीने भगवंतांवर श्रद्धा ठेवून आपली व्यावसायिक सेवा सावधानतेने करावी. म्हणजे त्यामुळे तशी केलेली सेवा त्याला भगवत धामाकडे उन्नतीच्या मार्गावर जाण्याकरिता क्रमशः प्रवृत्त करील. जेव्हा भगवान श्रीकृष्ण स्वतः व्रजधामात राहत असत, तेव्हा त्यांनी इंद्रांची पूजा बंद केली होती आणि त्यांनी व्रजवासियांना असा आदेश दिला होता की त्यांनी आपल्या कार्यांच्या द्वारा भगवंतांची पूजा करून भगवंतावर श्रद्धा ठेवावी. भौतिक लाभाकरिता अनेक देवतांची पूजा करणे म्हणजे परिणामी धर्माची विकृत अवस्था आहे. अशा प्रकारच्या धार्मिक क्रियांचे खंडन श्रीमद भागवतात कैतव धर्म असे म्हणून केले आहे. जगात सर्वांनी अनुसरण्याचा फक्त एकच धर्म आहे आणि तो धर्म म्हणजे भागवत धर्म होय. तो धर्म मनुष्याला सर्वश्रेष्ठ पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांची आराधना करण्यास शिकवितो, इतरांची नव्हे. जय श्रील प्रभुपाद की. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वापदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतापदकमलं श्रीगुरुः वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तां सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगण ललिता श्रीविशाखान्वितं. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत सुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरे प्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर या श्लोकाचं ट्रान्सलेशन पुन्हा एकदा वाचतोय. जे लोक रजोगुणी आणि तमोगुणी आहेत ते पितरांची, इतर जीवांची आणि विश्वातील कार्याचे संचालक असणाऱ्या देवतांची उपासना करतात, कारण ते स्त्री या संपत्ती, शक्ती आणि संतान असा भौतिक लाभ व्हावा या इच्छांनी प्रवृत्त झाले आहेत. तर या ठिकाणी आज आपण जी चर्चा करणार आहोत ती 3 विभागामध्ये मी विभाजित केलेली आहे. पहिलं म्हणजे या ठिकाणी उल्लेख होत आहे देवतांची पूजा. दुसरा भाग असणार आहे भौतिक किंवा आध्यात्मिक जे लाभ आहेत त्याबद्दल आपण थोडी चर्चा करूया. आणि तिसरं म्हणजे भगवान विष्णूंची किंवा कृष्णांची आराधना केल्याचा उपयोग, त्याचा फायदा काय, आपण तुलना करणार आहोत
देवदेवतांची आराधना केली तर आपल्याला काय फायदा मिळू शकतो, आणि भगवंतांची आराधना केली तर आपल्याला काय फायदा मिळू शकतो. तर या ठिकाणी तात्पर्यामध्ये सुरुवातीलाच प्रभुपाद एक वाक्य बोलतायत, मनुष्य भगवद्धामात जाण्यास जर खरोखर इच्छुक असेल तर कोणत्याही वर्गातील देवतांची पूजा करण्याची गरज नाही. तर खूप हे कठोर असं वक्तव्य इथं वाटतंय. तरी आपण थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करूया की या ठिकाणी प्रभुपाद काय म्हणू इच्छित आहे. उपासना करण्याची गरज नाही. आपल्यापैकी बरेच जण इस्कॉनमध्ये येण्याच्या अगोदर आपण कोणत्या ना कोणत्या देवदेवतांची पूजा करत असणारच. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये किती देवता आहेत? टोटल 33 कोटी देवदेवता आहेत. आणि तात्पर्यामध्ये प्रभुपाद संदर्भ देतात की भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायात 20वा श्लोक 20 ते 23 या श्लोकांमध्ये सविस्तर प्रभुपाद सांगतायत तात्पर्यामध्ये. तर आत्ताच काही दिवसांपूर्वी आपण गणेशोत्सव साजरा केला, बरोबर? तर या ठिकाणी जेव्हा आपण गणेशजींना बघतो तर प्रभुपाद जर म्हणतात तर आपण देवदेवतांना हे नाही करायला पाहिजे, पूजा नाही करायला पाहिजे. मग आपण एक कृष्ण भक्त म्हणून देवदेवतांकडे कशा रीतीने बघायला पाहिजे? तर जेव्हाही या ठिकाणी प्रश्न असा नाही की आपण त्यांचा अनादर करायचा आहे. प्रभुपाद म्हणण्याचा उद्देश काय की त्यांच्या पदाला अनुसरून त्यांना योग्य तो आदर आपण दिला पाहिजे, परंतु आपण त्यांना परमेश्वराच्या स्थानी नाही ठेवायला पाहिजे. ते सांगण्याचा प्रयत्न करतायत प्रभुपाद. कारण परमेश्वर कोण आहेत? फक्त कृष्ण आहेत. भगवद्गीतेमध्ये अर्जुन म्हणतात भगवंतांना उद्देशून, परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवाम पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभू. तुम्ही परम धाम परिपूर्ण पवित्र आहात तुम्ही. तर कुणाला वाटेल की जसं दोन मित्रांमध्ये कधी कधी एक मित्र दुसऱ्या मित्राची खोटी प्रशंसा करतो किंवा त्याला काही काम काढून घ्यायचं असेल मित्राकडून तर त्याची प्रशंसा करतो. तर अर्जुन सुद्धा भगवंतांची तशीच प्रशंसा करतायत त्या ठिकाणी नाही. तर म्हणून पुढच्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणताय की हे मी बोलतोय तुम्ही परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभू आहुस्त्वा मृषया सर्वे देवर्षी नारदस्तता असितो देवल व्यासम स्वयं चैव ब्रवीषिमे. तर लगेच अर्जुन पुढच्या श्लोकामध्ये त्यांना माहिती आहे कलियुगातले लोक असा प्रश्न विचारू शकतील की काय अर्जुन फक्त भगवंतांची खोटी प्रशंसा करतोय. तर अर्जुन म्हणतात की नाही, हे माझं एकट्याचं वक्तव्य नाहीये, तर मोठमोठ्या ऋषींची नाव घेत आहेत. असित देवल व्यास या सर्व लोकांनी सुद्धा हे मान्य केलंय आणि तेच वक्तव्य मी पुन्हा एकदा बोलतोय. आणि चैतन्य चरितामृतमध्ये सुद्धा कविराज गोस्वामी म्हणतात एकला ईश्वर कृष्ण आरसभ भृत्य. तर देवदेवतांकडे आपण ज्यावेळी बघतो तर आपण त्यांना काय म्हणून बघायला पाहिजे? आदर तर त्यांना द्यायचा आहे, अनादर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण ते भगवंतांचे सेवक आहेत. तर गणेशजींबद्दल ब्रह्मसंहितेमध्ये एक श्लोक येतो, त्यामध्ये ब्रह्माजी म्हणतात यद पाद पल्लव युगम विनिधाय कुंभम द्वंद्वे प्रणाम समये गणाधिराज विघ्नान महंतुमलमस्य जगत्त्रयस्य गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. तर या श्लोकामध्ये ब्रह्माजी गणेशजी बद्दल बोलतायत. तर गणेशजींचं नाव काय? विघ्नहर्ता. पण त्यांना ही विघ्नहर्ता ही जी शक्ती मिळाली कशामुळे मिळाली आहे? तर या श्लोकामध्ये ब्रह्माजी ते सांगतायत. त्यांनी कुणाचे चरण त्यांच्या डोक्यावर धारण केलेत? नरसिंह भगवंतांचे. म्हणून म्हटलंय यद पाद पल्लव युगम विनिधाय कुंभ. आणि तेव्हा कुठे त्यांना ती शक्ती मिळाली आहे. अजून गणेशजींचं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, योगदान आहे आपल्या याच्यामध्ये. ज्यावेळी व्यासदेवांना सगळ्या शास्त्रांना लिहिण्याचं कार्य त्यांनी हाती घेतलं, त्यांना एक उत्कृष्ट रायटर हे होते, तर त्यांनी कुणाकडे गेले? ते गणेशजींकडे. आणि मग तुम्हाला स्टोरी माहीतच आहे. तर जेव्हाही आपण गणेशजींना बघणार आपण काय विचार करायला पाहिजे? त्यांना आदर द्यायचा आहे की केवळ तुमच्यामुळे आज मला महाभारत जे वाचायला मिळते त्यामध्ये गीता आहे. तर आपण त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण ते
नरसिंहदेवांचे चरण त्यांच्या डोक्यावर त्यांनी धारण केले. आता काही दिवसांनी दसरा येणार आहे, घटस्थापना होईल, दुर्गादेवींचं आगमन होईल. तर जर तुम्ही बारामतीमध्ये जात असाल आणि जर तुम्हाला एखादा मंडप दिसला आणि तिथे दुर्गादेवींची मूर्ती तुम्हाला दिसली, तर तुम्ही काय विचार करायला पाहिजे? ते कोण आहेत दुर्गादेवी? तर 10व्या स्कंदामध्ये वर्णन येतं, 10व्या स्कंद 2ऱ्या अध्यायामध्ये, ज्यावेळी भगवंत अवतार घेणार असतात आणि आता देवकी मातेच्या गर्भामध्ये 7वा गर्भ संकर्षण बलराम जे आलेले आहेत, तर त्यावेळी भगवंत दुर्गादेवी यांना बोलवतात आणि म्हणतात, तुम्ही मायादेवी आहात, तर तुमच्यासाठी एक विशेष कार्य मी सांगतोय. तर तुम्ही जा आणि देवकी मातेच्या गर्भामध्ये जो 7वा गर्भ आहे त्याला स्थानांतरित करा रोहिणी मातेच्या गर्भामध्ये. आणि मग पुढे त्या ठिकाणी वर्णन येतं कशा प्रकारे भगवंत सांगतात की तुम्ही पुढे चालून तुम्ही यशोदेच्या पोटी जन्म घेणार, माझी बहीण म्हणून. आणि मग जसं कथेमध्ये पुढे आपल्याला माहिती कशा प्रकारे वसुदेवजी जातात आणि कृष्णांना ठेवून यशोदेची जी मुलगी आहे त्यांना परत घेऊन येतात. तर भगवंतांच्या बहीण आहेत त्या. खूप मोठी जबाबदारी दिली त्यांना भगवंतांनी. या संपूर्ण भौतिक जगाचे ते अधिष्ठात्री देवता आहेत, दुर्गा. तर म्हणून जर आपण त्यांना बघितलं तर आपण त्यांना वंदन करायला पाहिजे. तर सारांश काय आहे की त्यांच्या पदाला अनुसरून आपण त्यांना वंदन करा. सूर्यदेव, आपल्याकडे बरेच जण सूर्यदेवांचे उपासक आहेत. शास्त्रामध्ये देखील उल्लेख की जर कुणाला चांगलं आरोग्य हवं असेल तर सूर्यदेवांची उपासना करायला पाहिजे. पण जेव्हाही आपण सूर्यांना बघणार, आपण काय विचार करायला पाहिजे की त्यांना सूर्यनारायण म्हटलं जातं. भगवंतांनी एक विशेष सेवा दिली त्यांना. जेव्हापासून सृष्टी आहे तेव्हापासून सूर्यदेव प्रत्येक दिवशी उगवत आहेत, मावळत आहेत. सगळं ऋतुचक्र चाललंय कुणामुळे? सूर्यदेवांमुळे. तर त्यांचा भगवंतांशी असणारा संबंध लक्षात घेऊन आपण त्यांना आदर द्यायला पाहिजे. तर आता बघूया 7व्या अध्यायामध्ये प्रभुपाद काय म्हणतायत. तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी संदर्भ दिलाय. 7व्या अध्यायामध्ये जे श्लोक नंबर 20, 21, 22 आणि 23 4 श्लोक आहेत, यामध्ये काय म्हणतात. तर 20व्या श्लोकामध्ये म्हणतायत, कामैस्तैस्ते ऋतज्ञाना प्रपद्यन्ते अन्य देवतः तम तम नियमास्ताय प्रकृत्या नियता स्वया. ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात. तर भौतिक कामनांनी हिरावलेले. तर या ठिकाणी आपण बघतोय की भगवंतांनी काय केलेलं आहे, अशी व्यवस्था निर्माण करून दिलेली आहे की प्रत्येक व्यक्तीला, पुढच्या श्लोकामध्ये म्हणतायत, यो यो याम याम तनो भक्त श्रद्धयार्चितुम इच्छति तस्य तस्य चलाम श्रद्धाम तामेव विददाम्यहम. मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकेल. बघा, भगवंत नियंत्रक आहेत, परम नियंत्रक आहेत, पण तरी सुद्धा भगवंत कधीही जोर जबरदस्ती करत नाही. म्हणून ही सगळी व्यवस्था करून दिली आहे. ठीक आहे, कारण भगवंतांना माहिती आहे की सगळ्यांची श्रद्धा पूर्णपणे कृष्णांमध्ये नसेल. म्हणून या ठिकाणी भगवंत म्हणतात, जर कुणाची इच्छा असेल की ह्या देवतेची उपासना करावी, ती श्रद्धा सुद्धा भगवंतच त्या व्यक्तीला देतात आणि म्हणून त्या देवतेची उपासना जो करू शकतो. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतायत, सतया श्रद्धया युक्त तस्याराधनमिहते लभते च तत कामान मय्येव विहितान हिता. अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो. परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. म्हणजे बघा, भगवंतांनी श्रद्धा दिली त्या पर्टिक्युलर देवतेप्रती
आणि त्या देवतेची उपासना केल्यानंतर जो काही पुरस्कार, जो काही वर मिळत असेल तो सुद्धा भगवंतांच्या अनुमतीविना मिळत नाही. या ठिकाणी तात्पर्याच्या पहिल्याच ओळीमध्ये प्रभू म्हणतायत, भगवंतांच्या अनुमती वाचून देवता आपल्या भक्तांना वरदान देऊ शकत नाही. कधी कधी असं होतं, जसं ब्रह्माजींच्या हातून झालेलं आहे. ब्रह्माजींनी बऱ्याच वेळा नको असलेले वरदान दिलेलं आहे, परंतु नंतर आपण बघतो 7व्या स्कंदामध्ये नरसिंहदेव ज्यावेळी येतात, सगळी लीला पूर्ण झाल्यानंतर ब्रह्माजींना ते सांगतात की यापुढे जरा तुम्ही विचारपूर्वक वर द्यायला पाहिजे म्हणून. तर भगवंतांच्या अनुमती वाचून देवदेवता वर सुद्धा देऊ शकत नाही. आणि आता शेवटच्या श्लोकामध्ये म्हणतात 23व्या श्लोकामध्ये, अंतवंतु फलम तेषा तद्भवत्यल्पमेधसां देवान देवयजो यांती मद्भक्ता यांती मामपी. अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित तथा अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. सरळ सरळ भगवंत या ठिकाणी गॅरंटी देत आहेत. अजून 9व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, यांती देवव्रता देवान पितृण यांती पितृव्रत भूतान यांती भूतेच्या यांती मध्य जेनोपिमा. तर जे भौतिक लाभ मिळतात त्याची काही वैशिष्ट्य आपण बघूया. जसं या ठिकाणी प्रभुपाद सांगतायत, पहिलं वैशिष्ट्य काय भौतिक लाभाचं, की हे जे लाभ आहेत, जो भौतिक आनंद आहे तो मर्यादित आहे. आपली कितीही इच्छा असली तरी प्रमाणापेक्षा जास्त आनंद आपण उपभोगू शकत नाही. कारण आपलं शरीर हे काय आहे, याचे लिमिटेशन्स आहेत, मर्यादा आहेत. आपण कितीही झोपण्याचा प्रयत्न केला तरी 8, 10, 12 तासापेक्षा जास्त आपण झोपू शकत नाही. कितीही आवडीचा पदार्थ असला तरी एका प्रमाणापेक्षा जास्त आपण तो खाऊ शकत नाही. तर पहिलं वैशिष्ट्य काय आहे भौतिक लाभाबद्दल, की हे लाभ मर्यादित आहेत, एका प्रमाणापेक्षा आपण ते मिळवू शकत नाही. दुसरं, हे अनित्य आहेत, काही वेळेपुरता आपण त्यांचा उपभोग घेऊ शकतो, अमर्याद काळासाठी नाही. समजा एखाद्या व्यक्तीने उपासना केली एका देवतेची आणि त्याला काही लाभ मिळाला, तो लाभ किती दिवस असणार त्याच्याकडे? काही दिवस, काही वर्ष, परंतु कायमस्वरूपी नाही. ज्या क्षणी इथून जाण्याच्या वेळेस सर्व काही सोडून द्यावं लागेल, परत घेऊन जाऊ शकत नाही वरती. म्हणून अनित्य, हे जीवनच अनित्य आहे. तर मग मिळणारे जे लाभ आहे देवदेवतांचे ते कसे नित्य असू शकतात? ते सुद्धा अनित्य आहेत. अजून एक वैशिष्ट्य आहे भौतिक लाभाचं, की भौतिक लाभ कशासारखं आहे, जसं वाळवंटामध्ये जे प्राणी असतात त्यांना खूप तहान लागते, सगळीकडे उष्ण वातावरण आहे, खाली वाळू आहे, वरती सूर्य आहे, तर वारंवार तहान लागते. परंतु त्या प्रखर उन्हामध्ये त्यांना असा भास होतो की काही अंतरावरती पाणी आहे म्हणून. परंतु जोपर्यंत तिथे जाऊन पोहोचतात आणि स्पर्श करतात जमिनीला, काय येतं तोंडामध्ये? उष्ण अशी वाळू येते. भौतिक सुख तशा प्रकारे असतं. आपल्याला वाटतं की आता मला हे सुख मिळणार, परंतु ज्यावेळी आपण एवढे प्रयत्न करून तिथपर्यंत पोहोचतो, काय होतं? आपला भ्रमनिरास होतो. आणि 7व्या स्कंदामध्ये प्रल्हाद महाराज म्हणतात, मतीर्ण कृष्णे परतो स्वतो वा मिथो विपद्येत ग्रह व्रताना अदांत गोभिर्विशदांत मिश्रम पुनः पुनश्चरवत चरवनाना. तर कोणी म्हणेल की नाही नाही, हे भौतिक सुख खूप मजेशीर आहे, परंतु प्रल्हाद महाराज या ठिकाणी काय म्हणताय, की हे काही नवीन नाहीये, प्रत्येक जन्मामध्ये आपण हेच करत आलोय, भौतिक सुख भोगण्याचा प्रयत्न करत आलो. तर हे काही नवीन नाही. आणि प्रल्हाद महाराज उदाहरण देत आहे, पुनः पुनश्चरवत चरवनाना. जसं तुम्ही कधी उसाच्या गाडीवर गेला असाल उसाचा रस प्यायला, तर जो उसाचा रस काढणारा व्यक्ती असतो
तो पहिल्यांदा ऊस टाकतो आतमध्ये, भसा भसा ऊसचा रस बाहेर निघतो. परत त्याला पुन्हा टाकलं जातं, परत काही रस निघतो, परत त्याला इकडून तिकडून पिळून परत तिसऱ्यांदा, चौथ्यांदा. आणि तुम्ही त्याची अवस्था बघा, जो बाहेर निघतो त्याला चोथा म्हणतात. आणि कुणी जर विचार केला की तो चोथा घेऊन मला आनंद उपभोगायचा आहे, तर अशा व्यक्तीला काय म्हणायला पाहिजे? तर प्रल्हाद महाराज म्हणतायत की भौतिक आनंदाची अपेक्षा करणं म्हणजे काय? त्या चौथ्याला घेऊन चावण्याचं आणि त्यातनं मला काहीतरी उसाचा रस मिळेल अशी अपेक्षा करणं. तिसऱ्या स्कंदामध्ये मैत्रेय मुनी आणि विदुरांचा संवाद आहे. हा भागवतामध्ये बऱ्यापैकी विस्तृत असा हा संवाद आहे. तर यामध्ये ते म्हणतात, सोहम नृणाम क्षुल्ल सुखाय दुःखम महत गतानाम विरमाय तस्य प्रवर्तये भागवतम पुराण यथा साक्षात भगवान नरसिंह. तर मैत्रेय मुनी सांगतायत की ह्या भौतिक जगातील लोक सोहम नृणाम क्षुल्ल सुखाय दुःखम महत गतानाम म्हणतात की सुखाची अपेक्षा करतायत, परंतु क्षुल्ल सुख, पण त्यासाठी काय करावं लागतं? महत प्रयास, खूप परिश्रम करावे लागतात. तर त्या मोबदल्यात एवढं सुख, परिश्रम एवढे, सुख मात्र एवढं. आणि त्याचे सुद्धा काय वैशिष्ट्य आपण बघितलं, ते अनित्य आहे. आपण त्याला पाहिजे तेवढं आनंद उपभोगू शकत नाही. तर तुकाराम महाराज एका श्लोकामध्ये म्हणतात, अभंगामध्ये, सुख पाहता जवा पाळे दुःख पर्वता एवढे. बघा किती सिमिलॅरिटी आहे, किती समानता आहे भागवतमची शिकवण आणि तुकाराम महाराज जे बोलतायत ते, कारण ते स्वतः वैष्णव आहे. सुख पाहता जवा पाळे दुःख पर्वता एवढे. तर जो बुद्धिमान व्यक्ती आहे तो विचार करेल, मी एवढा प्रयास करतोय, एवढं परिश्रम करतो, पण त्या मोबदल्यात मला काय मिळत आहे? जसं एक कारागीर असेल, त्याला मी घरी बोलवलं आणि त्याला सांगितलं, बघ एवढं एवढं काम आहे, एवढं एवढं करायचं आहे. तर त्या कामाचा व्याप बघून, त्याचं स्केल बघून तो सांगतो की हा याची एवढी एवढी मजुरी होईल. तर तो विचार करतो की माझा किती परिश्रम असणार आहे, त्या प्रमाणामध्ये तो त्याची मजुरी ठरवतो. पण इथे काय चाललंय? सोहम नृणाम क्षुल्ल सुखाय दुःखम. खूप मोठा, एवढे परिश्रम, एवढे प्रयत्न, आणि सुख मात्र थोडस, तेही कायमस्वरूपी राहणार नाही. तर सुख पाहता जवा पाळे दुःख पर्वता एवढे. पुढे म्हणतात, धरी धरी आठवण म्हणे संतांचे वचन. म्हणून बुद्धिमान व्यक्तीने काय केलं पाहिजे? जे साधू संत होऊन गेले, त्यांनी वारंवार सांगितलं आहे, त्यांची आठवण मनामध्ये धारण केली पाहिजे आणि या तथाकथित भौतिक सुखापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढे म्हणतात, नेले रात्रीने ते अर्धे बाळपण जरा व्याधे. म्हणतात की मनुष्याचं जे आयुष्य आहे, अर्ध आयुष्य तर झोपण्यामध्ये निघून जातं आणि उरलेलं जे आयुष्य त्यामध्ये लहानपण, बालपणात काही आयुष्य निघून जातं आणि उरलेलं आयुष्य जरा व्याधी, म्हातारपण आणि आजारपण हे आहेच आपल्या वाट्याला. कोणीही याला थांबवू शकत नाही. मग म्हणतात, बघा एवढं सगळं आहे, उरलं किती आयुष्य आपल्या हातामध्ये? खूप थोडं आयुष्य उरलंय. आणि त्याही मध्ये जर का आपण भगवंताचं नामस्मरण नाही केलं, भागवत श्रवण नाही केलं, सत्संग नाही केला, मग आपण केलं काय? तुका म्हणे पुढा घाना जुंती जसे मुढा. तर एक सुंदर उदाहरण देत आहेत, घाण्याचा बैल. तुम्ही कधी बघितलंय घाण्याचा बैल? तर तेल काढण्यासाठी त्याला जुंपलेलं असतं, तो फिरत असतो आणि कधी कधी त्याला असं कळू नये की आपण किती चालतोय, म्हणून त्याच्या डोळ्यावरती पट्टी पण बांधली जाते, जेणेकरून त्याला असा आभास होईल की मी इथल्या इथंच आहे, मी कुठे फिरतोय, मी तर थोडंच चालतोय इथल्या इथे. त्याचे डोळे उघडे असं करत त्याला असा समज होऊ शकतो की बऱ्याच वेळेपासून मी फिरतोय, म्हणून त्याच्या डोळ्यावरती काय केलं तर पट्टी बांधली जाते.
तर आपली अवस्था अशी व्हायला नको, म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत. तर हे झालं, जे देवी देवता आहेत त्यांची उपासना केली आणि आपल्याला जे भौतिक लाभ मिळाले त्याची काही वैशिष्ट्य आपण बघितली. आता बघूया, भगवंतांची उपासना केली तर काय फायदा होऊ शकतो आपल्याला. तर काही जण असे म्हणतात की असं करूया प्रभूजी, तुम्ही म्हणतात बरोबर आहे, आम्ही भगवंतांची उपासना करू, पण त्यासोबत थोडं भौतिक लाभ पण पाहिजे ना, म्हणून देवदेवतांची उपासना पण करू. दोन्हीकडे एकाच वेळी दोन नावेमध्ये पाय ठेवण्यासारखी परिस्थिती. तर काय होईल? चैतन्य चरितामृतमध्ये कविराज गोस्वामी म्हणतायत, कृष्ण कहे आमा भजे मागे विषय सुख, अमृत छाळे विष मागे येई बडा मूर्ख. कविराज गोस्वामी म्हणतायत, कृष्ण कहे आमा भजे मागे विषय सुख, मला भजन करतोय पण त्याच वेळी विषय सुखाची अपेक्षा करतोय. पण कृष्ण पण देवदूतांसारखे नाही आहेत. आपण मागे चर्चा केली, देवदूता कसे आहेत? दुकानदाराप्रमाणे आहेत. तुम्ही 10 रुपये घेऊन आले, 10 रुपयाच्या मोलाची गोष्ट तुम्हाला देतील. ती योग्य आहे अयोग्य आहे ते त्याचा विचार करणार नाही. परंतु कृष्ण असे नाही आहेत. कृष्ण तुम्हाला जे हवे ते देणार नाही, तुम्हाला जे आवश्यक आहे तेच देणार. कृष्ण गए आमा भजे मागे विषय सुख, अमृत छाडी विष मागे. तर अमृताला सोडून विषयाची अपेक्षा करतो, हेही बडा मूर्ख. कृष्ण म्हणतात आम्ही विज्ञ, म्हणतात की मी त्या देवदेवांसारखं नाही करणार. आम्ही विज्ञ येई मूर्खे विषय केना दिबा, म्हणतात की मी याला चुकूनही विषय वस्तू देणार नाही. मग काय देणार? स्वचरणामृत दिया विषय भुलायबा, म्हणतात की मी त्याला माझं स्वतःच्या चरणांची जी रज आहे, चरणामृत आहे ते देणार. आणि ते जर का मिळालं काय होईल? हा सगळ्या विषयांना विसरून जाणार. तर कृष्णांची जर आपण उपासना केली, आराधना केली, तर कृष्ण आपल्याला काय देत आहेत? स्वचरणामृत दिया. तर म्हणून आपण भगवंतांची आराधना करण्यामध्ये आपलं लक्ष दिलं पाहिजे. चैतन्य चरितामृत मध्ये अजून एक संदर्भ देतात कविराज गोस्वामी. त्यामध्ये शंकर भगवान आणि पार्वती यांच्यामध्ये संवाद आहे. तर त्यामध्ये त्या ठिकाणी शिव भगवान तर सांगतायत पार्वती देवींना, आराधनानां सर्वेषां विष्णू आराधना परम, म्हणतात की सगळ्या आराधनांमध्ये जर कोणाची आराधना ही सर्वोच्च असेल, श्रेष्ठ असेल, ती कोणाची आहे? विष्णू आराधना परम. आणि पुढे अजून एक महत्वाचा मुद्दा सांगतायत, तस्मात् परतरम देवी तदीयानां समर्चनम. पहिले सांगितलं की आराधनांमध्ये भगवान विष्णूंची आराधना ही सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्याही मध्ये पुढे म्हणतायत तदीयानां समर्चनम. तर तदीयानां म्हणजे या शब्दाचा अर्थ होतो भगवान कृष्णांशी संबंधित असणारे व्यक्ती, म्हणजेच वैष्णव. तर वैष्णवांची आराधना भगवंत सांगतात इथे की विष्णूंच्या आराधनापेक्षाही श्रेष्ठ आहे. ज्यावेळी प्रभुपाद अमेरिकेमध्ये प्रचार करत होते, एकदा एका कार्यक्रमाला जाताना एक मोठ्या महागड्या कारमध्ये प्रभुपादांना घेऊन नेण्यात आलं. तर ज्यावेळी प्रभुपाद उतरले खाली, तर त्यांना प्रश्न करण्यात आला की तुमच्यासाठी एवढी मोठी महागडी कार काय आवश्यकता आहे? तर काय उत्तर द्यायला पाहिजे प्रभुपादांनी? प्रभुपाद म्हटले, यामध्ये काय मोठी गोष्ट आहे, हे तर फक्त धातूने बनलेली कार आहे. तर प्रभुपाद असं का म्हणतायत? प्रभुपाद म्हणायचे, एकदा प्रभुपादांनी लेक्चरमध्ये सांगितलं की आपण जे भगवंत आहे यांना श्रेष्ठ स्थान द्यायला पाहिजे. आणि प्रभुपाद पुढे म्हणतात की गुरुलाही आपण श्रेष्ठ स्थान द्यायला पाहिजे. एकदा अशाच एका प्रवचनामध्ये
प्रभुपाद व्यासासनावरती बसले होते. आता अमेरिकेतली क्राऊड आहे ते. कोणी प्रश्न विचारला की तुमच्यासाठी हे स्पेशल स्थान काय, इथे का बसलेत तुम्ही? तर ज्यावेळी त्या कारवाल्याने प्रश्न विचारला की तुमच्यासाठी एवढी महागडी कार काय, म्हणजे याच्यात काही मोठी गोष्ट आहे, हे तर काहीच नाही, याच्यापेक्षा जास्त पटीने त्यांनी माझ्यासाठी हे करायला पाहिजे, व्यवस्था करायला पाहिजे. तर प्रश्न पडला शिष्यांना की प्रभुपादांनी म्हटलं की भगवंतांना श्रेष्ठ स्थान द्यायला पाहिजे, गुरूंचं पण स्थान श्रेष्ठ आहे, आपण प्रत्येक दिवशी गुरुपूजा करतो. तर याच्यामध्ये प्रभुपादांचा म्हणण्याचा अर्थ काय होता, कारण गुरु हे भगवंतांचे अधिकृत प्रतिनिधी आहेत. आपण तदीय या शब्दाबद्दल चर्चा करतोय. तदीय भगवंतांशी संबंधित आहे, कारण भगवंतांचे अधिकृत प्रतिनिधी आहेत, म्हणून प्रभुपाद तो आदर स्वीकारतायत. तर जेव्हा कुठे आपण आपल्या गौडीय गुरुशिष्य परंपरेमध्ये आहोत आणि जेव्हा कुठे आपण आपल्याला व्यासस्थानावरती बसवलं जातं आणि आपल्या गळ्यामध्ये हार टाकला जातो, त्यावेळी सुद्धा महाराज सांगतात की आपली मानसिकता काय असली पाहिजे. आपण तो आदर जर स्वतःचा आदर होतोय असं स्वीकारला तर ते खूप चुकीचं होईल, त्याने आपलं पतन होईल. परंतु ज्यावेळी असा आपला आदर होतो त्यावेळी मनामध्ये काय भावना असली पाहिजे, आपण लगेच तो आदर आपली जी गुरुशिष्य परंपरा आहे त्यांच्याकडे सुपूर्द केला पाहिजे. तर प्रभुपादांची ही भावना होती, म्हणून प्रभुपाद तो आदर स्वीकारत होते. आणि म्हणून आजही जर आपल्या इस्कॉन मंदिरामध्ये जे गुरुजन आहेत किंवा जे वक्ते असतात त्यांना गळ्यामध्ये हार टाकून त्याचा आदर केला जातो. तर त्याची भावना काय की तो माझा आदर नव्हे, हा कुणासाठी आदर आहे, मी ज्यांचं प्रतिनिधित्व करतोय त्या गुरु परंपरेचा हा आदर होतोय. तर अशी भावना असणं हे योग्य आहे. तर म्हणून या ठिकाणी शंकरजी पार्वतीदेवींना सांगतात की सर्व आराधनांमध्ये भगवान विष्णूंची आराधना ही सर्वश्रेष्ठ आहे. आणि एवढंच नव्हे, काही लोकांचं म्हणणं असतं की मग भगवंतांकडे अजिबात भौतिक लाभ नाही मिळणार का मला? तसंही नाहीये. तर भगवंत भौतिक लाभ सुद्धा देतात, पण केव्हा, ज्यावेळी भगवंतांना खात्री असते की जरी मी याला संपूर्ण जगाची लक्ष्मी दिली तरी सुद्धा त्याचा दुरुपयोग हा करणार नाही. ज्यावेळी भगवंतांना हा विश्वास होईल त्यावेळी भगवंत आपल्याला भौतिक लाभ सुद्धा देतील. कारण प्रभुपादांच्या जीवनामध्ये ज्यावेळी प्रभुपादांचे बरेचसे जे प्रयत्न असतात, त्यांचा जो बिझनेस सावरण्याचे जे प्रयत्न होतात ते वारंवार निष्फळ होत असतात. तर त्यावेळी प्रभुपाद एक श्लोक सांगतात भागवतम मधला, यस्यानाम अनुगृह्णामि हरिष्येतद घनंशने. तर भगवंतांची विशेष कृपा एखाद्या व्यक्तीवर होते तर भगवंत काय करतात, त्याचे सगळे भौतिक तथाकथित जे ऍसेट्स असतील ते हिरावून घेतात. तर इथे घाबरण्याची आवश्यकता नाही, कारण विशेष कृपा. आणि असंही म्हणतात की भगवंत आपली योग्यता बघून परीक्षा घेतात. जसे आपल्यापैकी बरेच जण टीचर्स आहेत, प्रोफेसर आहेत, तर तुम्ही बघता स्टुडंट त्याची कॅपेबिलिटी किती आहे. 5वीच्या विद्यार्थ्याला कधी 10वीचा पेपर येत नाही. तसंच भगवंतांना माहिती आहे की याची परिस्थिती काय, तर आपल्या परिस्थितीनुसार आपल्यालाच प्रश्न पत्रिका येणार. तर एकीकडे म्हटलंय विशेष कृपा झाली तर भगवंत सगळं हिरावून घेतात. परंतु ध्रुव महाराजांच्या कथेमध्ये आपण बघतो, ध्रुव महाराज म्हणतात की मला काही नकोय, मी भौतिक लाभाची अपेक्षा ठेवून तुमच्याकडे आलो होतो, असं विचार केला होता की हिऱ्याची अपेक्षा करत होतो, परंतु ते हिरे नसून काचाचे तुकडे होते. आणि म्हणतात की मला काही नको, स्वामीन कृतार्थोस्मी वरम न याचे, मला कसलाही वर नकोय. पण भगवंत नाही, मी तुला देणार. तर असंही नव्हे की भगवंत भौतिक लाभ देत नाही. भगवंत म्हणतात की
भगवंत स्वतःचं धाम देत आहेत त्यांना. असं कोणताही देवदेवता नाहीये ज्याने जो उपासक आहे त्याला स्वतःच्या घरात ठेवला आणि घरातून बाहेर निघाले. फक्त भगवंतच एकटे असे आहेत. कारण ध्रुव महाराजांची महत्वाकांक्षा काय होती? असं राज्य हवं आहे जिथून कोणी त्यांना हद्दपार करणार नाही, कुणीही पाय उतार व्हा असं म्हणणार नाही. असं राज्यच नव्हतं. भगवंतांचं एकमेव धाम. भगवंतले ठीक आहे, हे तू घे, मी दुसरीकडे जातो. कोणीही करू शकत नाहीये. तर भगवंत म्हणतात की तू हजारो लाखो वर्ष राज्य करशील आणि शेवटी ध्रुवात म्हटलं की नाही, एवढं सगळं संपत्ती आली, ऐश्वर्य आलं, प्रसिद्धी मिळाली आणि माझं चित्त तुमच्या भजनातून बाहेर निघालं तर म्हणतात तसंही होणार नाही. तर एवढी शाश्वती देत आहेत भगवंत. भौतिक लाभ पण दिल्यानंतर शेवटी तू माझ्याकडे परत येशील. पण कोणतीही देवदूत अशी शाश्वती देत नाही. तर हा फरक आहे देवतांची उपासना करण्यामध्ये आणि भगवंतांची उपासना करण्यामध्ये. भगवंताने दिलेले जे लाभ आहे ते ह्या जन्मामध्ये इहलोकी आणि परलोकी दोन्ही ठिकाणी आपल्या उपयोगाचे आहे. तर म्हणून आपण विचार करायला पाहिजे की आपल्यासाठी श्रेयस्कर काय. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण विराम घेऊया. कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. अजून एक महत्त्वाचा विषय की सध्या पितृपक्ष चाललाय. तर आपल्या संस्कृतीमध्ये आपण बघतो हा 15 दिवसांचा कालावधी. तर बऱ्याच लोकांची यामध्ये श्रद्धा नसते, परंतु जे शब्द आहेत श्राद्ध करणे किंवा पिंडदान करणे, याचा सुरुवातच करून दे. श्राद्ध म्हणजे श्रद्धा. श्रद्धा असेल तरच हे फलित होणार. आणि याच्यामध्ये भावना काय असते? कृतज्ञतेची भावना. कारण आपण ज्याही घरामध्ये जन्मलो आहोत, आपले जे पूर्वज आहेत त्यांच्यामुळे आपण आहोत. तर म्हणून आपण या 15 दिवसामध्ये आपले जे पूर्वज आहेत त्यांना कृतज्ञता अर्पण करतो. तर म्हणून आपल्याकडे पण मंदिरामध्ये मी ऐकलं की बरेच भक्त भगवंतांना भोग अर्पण करत आहेत. त्यांना त्यांचे जे पितृ आहेत, पूर्वज आहेत, ते जर कुठे त्यांच्या गतीमध्ये कुठे अडकले असतील, गंतव्यस्थानात पोहोचले नसतील, तर त्यांना जर आपण भगवंतांना अर्पण करून वैष्णवांना ते भोग अर्पण केला, प्रसाद अर्पण केला, तर त्यांना त्याचा लाभ होतो. हरे कृष्ण.